आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 मध्ये। रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट। गेल्या 24 तासात 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद। दापोली तालुक्यात 133 मिलीमीटर पावसाची नोंद। पुढचे 3 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर शहरात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ। पावसाच्या आगमनानं शहरासह ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरात 1.5 तास ढगफुटी सदृश पाऊस। नदी नाल्यांना पूर। जरंडीजवळील पुलावरील माती वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। कोल्हापूरच्या पंचगंगेची पाणी पातळी घटल्यानं ऐतिहासिक समाधी मंदिरं पुन्हा पाण्याबाहेर आली। मात्र या प्राचीन ठेव्याची झीज होत असल्यानं नागरिक संतापले। तातडीनं डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी। रायगडच्या पेणमध्ये पहिल्याच पावसात म्हाडा कॉलनी आणि गुरुकुल उर्दू शाळेसमोरील रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं। त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातूनच वाट काढत शाळेत जावं लागलं। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या। रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अलिबागमधील देहेन गावात पूरसदृश परिस्थिती। पुलाच्या अर्धवट कामामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। रायगड जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाही। खालापूरजवळ जुने मुंबई पुणे हायवेवर दांडफाटा परिसरात झाड कोसळलं। झाड पडल्यामुळे वाहनांच्या रांगा। वाहतूक संथ गतीनं सुरू। स्थानिक प्रशासन, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी। साताऱ्याच्या पाचगणीत मुसळधार पावसामुळे महाकाय वृक्ष कोसळले। कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। रस्त्यावरील झाडं हटवण्यात प्रशासनाला यश। भिवंडीत नाल्यातील कचरा बाहेर न काढताच पुढे ढकलण्यासाठी कामगारांची कसरत। कामगारांचा व्हिडिओ व्हायरल। नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नालेसफाई न झाल्यानं पाणी साचण्याचा धोका वाढला। कल्याण पूर्वेतील नाले अद्याप साफ झाले नसल्यानं महापौर हर्षाली थविल आक्रमक। हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्याला फोनवरच झापल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर दिखाव्याचा आरोप करत महापौरांच्या राजीनाम्याची केली मागणी। वाशिमच्या मंगरुळपीरमधील वनुजामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। पंचनामे करून भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। वादळात विद्युत खांब कोसळले आणि शेतकऱ्यांनी शेतात बसवलेले सोलर पॅनल सुद्धा उखडून पडले। मुसळधार पावसाचा पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांना फटका। पहिल्याच पावसात कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेशमूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यानं परिणाम। हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या। मृग नक्षत्र संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आशा आर्द्रा नक्षत्रावर खेळल्या। चंद्रपूरमध्ये दमदार पावसानंतर पेरणीला वेग। सोयाबीन आणि कापूस पिकांच्या पेरणीला सुरुवात। आता पुढील पावसावर खरीप हंगामाचं यश अवलंबून राहणार। मोसंबीला हमीभाव देऊन नाफेडमार्फत खरेदी सुरू करा। पैठणचे आमदार विलास भुमरे यांची अधिवेशनात मागणी। अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्यातील खामगाव परिसरात 24 तासात 30.02 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यात एकूण 47.04 मिलीमीटर पाऊस। 6 इंचापेक्षा जास्त पाऊस झाल्यानं कापूस लागवडीला सुरुवात। बुलढाण्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या जानेफळच्या हळदीचा पहिला निर्यात कंटेनर दुबईला रवाना। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले। पुण्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतीक्षा। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप अपेक्षित पाऊस नाही। शेतकऱ्यांच्या नजरा आता धरण क्षेत्रातील पावसाकडे। परभणीच्या बोरी गावात ग्रामस्थांकडून भीषण पाणी टंचाईचा सामना। पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस बरसला नाही। विहिरी, बोरवेल आणि हातपंप आटल्यानं भीषण पाणी टंचाई। ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहण्याची वेळ। सोलापूरमधील चित्रकारांना रेखाटलं दुष्काळग्रस्त भागातील वास्तव। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेच्या भावना चित्रातून व्यक्त। रायगडच्या खालापूरमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा संपन्न। कृषी विभाग, पंचायत समिती आणि खालापूर तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचं आयोजन। तुळजापूर तालुक्यात 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची विशेष तपासणी मोहीम। शेतकऱ्यांकडून खतांबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं कारवाई। नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन। प्रशासनाकडून मनमानी पद्धतीनं भूसंपादन केलं जात असल्याचा आरोप। प्रशासन आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही न्याय मिळत नसल्याची तक्रार।
दरड कोसळल्यानं रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 2 दिवस बंद. पायरी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. साताऱ्यातील कृष्णा नदीतील उपसाबंदी अखेर मागे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मागणीला यश. बाळासाहेब पाटील यांनी उपसाबंदी हटवून नदीत पाणी विसर्गाची केली होती मागणी. सोलापूरमध्ये सीना नदीचं पात्र कोरडं पडल्यानं शेतकऱ्यांची ऊस पिकं जळू लागल्याचं चित्र. तर दुसरीकडे भर दिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण. गोंदियाच्या आमगावमधील रस्ते दुरुस्ती आणि प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. वाशिम शहरातील अकोला नाका चौक ते काटा चौक रस्त्यावर खड्डे. रस्त्यावर पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताची भीती. प्रशासनाच्या कारभाराविरोधातच नागरिकांमध्ये संताप. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथल्या विलास घुले खून प्रकरणात एसआयटी गठीत. आयपीएस वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. हत्येतील 9 आरोपींना अटक. पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव. अन्न औषध प्रशासनाचं शिर्डीत पुन्हा धाड सत्र. निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त. साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई. काही दिवसांपूर्वीच शिर्डीतील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल आल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई. बुलढाण्याच्या सोनाळ्यातून श्री संत सोनाजी महाराज दिंडी सोहळ्याचं पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान. शेकडो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीच्या वाटेनं मार्गस्थ. जळगावातून संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 125 दिंड्या आणि 2000 वारकरी पालखीत झाले. सिंधुदुर्गच्या फोंडाघाट विद्यानगर बेलदारवाडी परिसरात भूकंप सदृश धक्के. 4 घरं बाधित. भिंतींना पडल्या मोठ्या भेगा. धक्क्यांमुळे 4 घरांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 2084 पैकी 391 शाळांची दुरवस्था. छताची गळती, तुटलेले दरवाजे आणि खिडक्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी. तर पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. अकोला शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील गायनिक ओपीडी जवळ नव्यानं बांधलेल्या भिंतीच्या विटा निखळल्या. निकृष्ट बांधकामाचा आरोप. रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कल्याण डोंबिवलीत 380 धोकादायक अनधिकृत होर्डिंग्ज. प्रशासनाकडून 48 तासात 4 होर्डिंग्ज जमीनदोस्त. धोकादायक होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम सुरू. मुंबईच्या डोंगरीतील आमदाराच्या इमारतीतून लाखो रुपयांची एसयूव्ही कार चोरल्याची घटना. 20 दिवस उलटूनही पोलीस आरोपींच्या शोधात. चोरीची गाडी बदललेल्या नंबर प्लेटसह अटल सेतूवर दिसली. नागपूरमध्ये दुचाकी चोरट्याला नंदनवन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विवेक ढाकणे असं आरोपीचं नाव. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं. 13 दुचाकी जप्त. साताऱ्यात डिलिव्हरी बॉयच्या आडून घरफोड्या करणाऱ्या ओंकार बाबरला शहर डीपी पथकाकडून अटक. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, 4 चाकी आणि मोबाईलसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. मीरा भाईंदरच्या काशीमीरा भागात घरफोडी करणारे मायले कटके. चोरीचे दागिने खरेदी करणारा ज्वेलर्स हितेंद्र चोरडिया पोलिसांच्या ताब्यात. 68,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीत वेल्डिंगच्या कामावरून 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीत 6 जण जखमी. या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना केली अटक. इचलकरंजीत 7,000च्या व्याजातून 1.5 लाखांची वसुली करणारा फरार आरोपी सावकाराला अटक. सर्जेराव कुंभार असं आरोपीचं नाव. आरोपीनं संबंधित पीडित महिलेचा छळ केल्याचं समोर. कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी. कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना. 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. टोमॅटो देण्याच्या बहाण्यानं घरात बोलवून केला अत्याचार. पुण्याच्या शिरूरमधील सोनेसांगवी परिसरात ट्रकची घराच्या संरक्षक भिंतीला धडक. घटनेत जीवितहानी नाही. प्रशासनानं असुरक्षेसंदर्भात उपाययोजना करत नसल्याचं नागरिकांकडून म्हणणं. वाशिमच्या रिसोड मालेगाव मार्गावर अपघातात 1 जण ठार. खासगी गाडीचा टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटल्यानं अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती. रिसोड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बिबखेडमध्ये अपघात. परभणीच्या जिंतूरमधील नवविवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं. बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. पोलिसांकडून या घटनेसंदर्भात पुढील तपास सुरू. एमकेसीएलच्या एमएससीआयटी अभ्यासक्रमाला देशातील प्रतिष्ठित स्कोच अवॉर्ड जाहीर. डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला. 25 वर्षापासून लाखो नागरिकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या एमएससीआयटीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल.
क्रेडिट लाईफ इन्शुरन्स स्वतंत्रपणे ऑनलाईन खरेदी केल्यास मोठी बचत होणार. आर्थिक तज्ज्ञांचा कर्जदारांना सल्ला. बँकेच्या पारंपरिक पॅकेजपेक्षा ऑनलाईन विम्याचे पर्याय फायदेशीर असल्याचा सल्ला. त्यामुळे विमा घेताना विविध पर्यायांची तुलना करण्याचा सल्ला.